सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये। आज मी बनवते खूप छान टेस्टी, नेहमी आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या पुऱ्या बनवतोय। एक स्टोअर करू शकता, महिनाभर ठेवू शकता। त्याच्यासाठी मी घेतले 2 चमचे, फक्त 2 चमचे तेल घ्यायचं आहे। माझा चमचा छोटा आहे, खूप प्रमाणात तेल घेऊ नका। जिरं, त्याच्यानंतर तीळ घेतले, पांढरे तीळ, आणि आलं आणि हिरवी मिरची याची मी पेस्ट करून घेतली। अर्धा इंच आलं, थोडा ओवा घेतलेला आहे, तीळ घेतले आणि कसुरी मेथी घेतलेली आहे। ह्या सर्व वस्तू मी आधी तडक्यामध्ये टाकून देते व्यवस्थित। आता तेल गरम झालेलं आहे, सिमवर ठेवलं होतं आणि अगदी कमी तेल घ्यायचं, खूप जास्त नाही घ्यायचे। मेथी टाकली 1 चमचा, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स पण ॲड करते, माझ्याकडे आहे। तुमच्याकडे नसेल तर नका टाकू, काही प्रॉब्लेम नाही। आता त्याच्यामध्ये हळद आणि तिखट, मीठ, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार आणि तिखट तुमच्या प्रमाणानुसार। मी घेतलं आहे 1 चमचा तिखट, खूप जास्त लाल तिखट मी छोट्या चमच्याने 1 चमचा घेतला आहे, मोठ्यात अर्ध दिसतं आहे। आता बघा हे झालं आहे, अर्धी वाटी मी बनायला पाणी घ्यायचं आहे। चमचा तर मीठ मी माझ्या प्रमाणानुसार टाकलं आहे। आता बघा व्यवस्थित त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकते आहे। पाणी अर्धी वाटीच टाकायचं आहे, म्हणजे 4 चमचे धरून घ्या ना, छोट्या चमचे म्हणजे अर्धी वाटी, ज्याच्यावरती नाही जाऊ द्यायचं पाणी। बघा आता मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरणार आहे। गव्हाचं पीठ घेतलं आहे मी मोठ्या वाटीनी 1 वाटी। जर तुमची वाटी छोटी असेल ना, हेच प्रमाण घेत असेल तर तुम्हाला 2 वाट्या घ्यावं लागेल। 1.5 वाटी टाकणार आहे पीठ मी, आता 1 वाटी ॲड केलं आहे, नंतर थंड झाल्यावर पुन्हा 1 वाटी मला टाकायचं आहे। आणि रवा घेतला आहे 4 चमचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। बारीक रवा वापरायचा आहे, जाड असेल तर थोडा मिक्सरमधून फिरून घ्या। बघा रवा आता थोडा वेळ असंच 5 ते 10 मिनटं, 5 मिनटं इनफ आहे याच्यासाठी। सिमवर शेकून घ्या व्यवस्थित, मस्त मिक्स होईपर्यंत व्यवस्थित। रवा पुन्हा टाकते, 2 चमचे आधी टाकला, 2 चमचे नंतर। व्यवस्थित मिक्स झालं की थोडंसं असं बघा पिठाचा कलर असा बदलायला लागला, छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे। 5 मिनटं शेकून घ्यायचं आहे सिमवर, जास्त वेळ शेकत नाही बसायचं आहे। त्याच्यानंतर मी बटाटे घेतले, 2 बटाटे बॉईल करून घेतले, अगदी मीडियम साईजचे, मीडियम साईजचे। बघा व्यवस्थित, खूप मोठे मोठे बटाटे नाही घेतले, त्याला किसणीने किसते, हाताने मॅश नाही करायचे, किसणीने किसायचे, कारण त्याच्या गाठी याच्यामध्ये राहायला नाही पाहिजे म्हणून। व्यवस्थित प्लेन किसून घ्यायचं आहे, बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये हे थोडा वेळ 10 मिनटं गार होऊ दिलं, त्याच्यानंतर टाकते, कारण बटाटा पण थंड हवा आहे। तुम्ही आधीच बॉईल करून गार करून ठेवा, नाहीतर मग तुमच्या भिजवलेल्या पिठाला खूप पाणी सुटेल आणि तुम्हाला जे बनवायचं आहे ते व्यवस्थित बनवणार नाही, स्प्रेड होऊन जाईल सर्व दूरवर बघा, आणि तुटायला पण लागेल। आता याच्यात व्यवस्थित मिक्स करायचं, अगदी व्यवस्थित, एकदम छान डो तयार करायचा, एकदम प्लेन मस्त। बघा किती छान झालं आहे, मेहनत थोडी जास्त करायची असं व्यवस्थित। आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पीठ मी घातलं, ते दाखवलं नाही, चुकून माझा तो व्हिडिओ झालेला नाही याच्यामध्ये ॲड, म्हणजे तो माझ्याच्याने शूट करण्यात नाही आला, बरोबर। आता मी व्यवस्थित त्याला मळलं आणि व्यवस्थित असं बघा हे पीठ तयार झालेलं आहे। आता छोट्या छोट्या मी गोळ्या करून घेते। तुम्हाला पाहिजे तर याची पोळी लाटून तुम्ही शंकरपाळ्याचे काप करू शकता, पण मला पुऱ्या करायच्या, कारण ह्या खूप छान लागतात। सेम कचोरी समोसा, तुम्ही म्हणाल की कशाला कचोरी समोसा बनवायचा, हेच मी बनवून खाते, एवढं टेस्टी छान बनतं, कारण याच्यामध्ये बटाटा पण ॲड आहे। हलकी पुरी होते, खुसखुशीत होते, 1 नंबर होते। तुम्हाला तळल्यावर कळेलच, व्हिडिओ फार मोठा नाही, तुम्ही पूर्ण बघा। व्यवस्थित आता मी सिमवर तेल गरम करायला ठेवलं आहे, आधी मी पुऱ्या लाटून घेते पूर्णपणे व्यवस्थित। त्याच्या कडेला थोडं फाटल्यासारखं होतं, कारण बटाटा आहे म्हणून, तरी मी भरपूर मळलेलं आहे याला। आता बघा तेल गरम झालेलं आहे पूर्णपणे, त्याच्यामध्ये आधी मी थोडा फास्ट ठेवला, मग सिम केला गॅस। आता मी मीडियम याच्यावर करून राहिली, खूप सिमवर तळू नका, नाही तर ऑइल ऑब्झर्व होऊन जाईल त्याच्यामध्ये, पुरी पूर्ण तेलकट वाटेल तुम्हाला आणि टम्म फुगते, अशी नशी कडक राहते। तुम्ही किती दिवस ठेवू शकता, प्रवासात नेऊ शकता, मुलांच्या टिफिनवर देऊ शकता, कोणी गेस्ट आले तर फटाफट करून खाऊ घालू शकता, साईडला थोडं काही पण देऊ शकता, लोणचं वगैरे, गरज पडत नाही, एवढी टेस्टी आहे। बघा किती छान झाली, अगदी फुगलेली, खुसखुशीत, तोडल्यानंतर इतकी छान दिसते ना ती, एकदम मस्त। तोडल्यानंतर असा आवाज येतो, खुसखुशीत असा आवाज येतो। बघा किती छान तयार झालं आहे, मी तोडून पण दाखवली तुम्हाला हे। तर तुम्ही बनवा आणि मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली।
तुम्ही मला कमेंट्स देत चला. थँक्यू सो मच. बाय.